श्री मात्रे नमः। आज पाहूया आवळीचे पूजन कसे करायचे ते। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला आवळ्याच्या झाडाचे पूजन केले जाते। ह्याला अक्षय नवमी देखील म्हणले जाते आणि कुष्मांड नवमी देखील म्हणले जाते। तर या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन केले जाते। तर या प्रकारे पूजेचे साहित्य गंधाक्षता, हळदी कुंकू, फुले, धूप, दीप, नैवेद्य, मोळी, 5 तेलाचे दिवे, तर तुम्ही तुपाचे सुद्धा लावू शकता। तिळाच्या तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावायचेत। ओटीचं सामान, सौभाग्य अलंकार त्यामध्ये घ्यायचा आहे। दिवे प्रज्वलित करून तुम्हाला पूजेची सुरुवात करायची आहे। धूप प्रज्वलित करायचं आहे। तुपाचे निरंजन लावून घ्यायचे आहे। स्वतःला मंगल तिलक करायचं आहे। आचमन प्राणायाम करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला देशोकालाचा उच्चारण करायचा आहे। तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये संकल्प कसा करायचा ते सांगतो। तर तुम्हाला म्हणायचं आहे, आवळा नवमी निमित्तेनं आवळा वृक्षस्य पंचोपचार पूजनांचे करिष्ये। त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडून द्यायचा आहे। भगवान गणपतींचं स्मरण करायचे। गणपतींना गंधाक्षता, हळदी कुंकू, फुलं अर्पण करायची। मनोभावे नमस्कार करायचा आहे। आवळ्याच्या झाडाला नमस्कार करायचा आहे। शांताकारम म्हणायचं आहे। 2 वेळा अक्षता वाहायच्यात आवाहन आणि आसनेसाठी। त्यानंतर पुढील